नमस्कार मंडळी, मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल. आपण सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये होतो. थंबनेलवरून कळालंच असेल आज आपण कुठे जात आहोत ते. तर गाईज, आज आपण पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माईचे दर्शनाला जात आहोत. तर आपण CSMT वरून सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडून कुर्डेवाडी येथे उतरलो. तर मंडळी, तुम्हाला जर यायचे असल्यास तुम्ही CSMT वरून डायरेक्ट पंढरपूरला जाणारी ट्रेन सुद्धा पकडू शकता, पण त्यात सीट फुल असल्यामुळे आम्ही सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडून कुर्डेवाडीला उतरलो. नंतर आम्ही कुर्डेवाडीमध्ये फ्रेश होऊन निघालो पंढरपूरकडे. कुर्डेवाडी येथून प्रत्येक अर्धा तासाला पंढरपूरकरिता ST असते. त्याचे तिकीट भाडे 70 रुपये आहे. ST तुम्हाला तासाभरात पंढरपुरामध्ये पोहोचवते. देव दिसे ठाई ठाई, भक्तीतीन भक्ता पायी, सुखालाही आलाया हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर. तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत चंद्रभागेच्या तीरी. तिकडे नदीमध्ये हात पाय धुवून आम्ही तिथे असलेल्या भक्त पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन केले. तिथे नदीमध्ये वातीचा दिवा, हळद कुंकू आणि ओठी असं सुद्धा दिलं जातं. तुम्हीही तुमच्या इच्छेनुसार करू शकता. उन्हाळा असल्यामुळे नदीला पाणी खूप कमी आहे. हे आहे भक्त पुंडलिकाचे मंदिर. मंदिराच्या मुख्य दारासमोर आपण संत नामदेव यांचे दर्शन घेतले. नंतरला आम्ही माऊलीच्या दर्शनासाठी निघालो. रविवार असल्यामुळे थोडी गर्दी होती, त्यामुळे दर्शन रांग थोडी जास्तच होती. आमचे दर्शन झाले आणि मन प्रसन्न सुद्धा झाले. माऊलीला समोर उभे बघून एक वेगळीच ऊर्जा मिळाली. मंदिराच्या आत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे आम्हाला आमचे मोबाईल लॉकर जवळच ठेवावे लागले. जर तुम्ही सुद्धा केव्हा आलात तर 2 प्रकारचे दर्शन असते, एक मुखदर्शन आणि दुसरे चरण दर्शन. दर्शनात माऊलीचे चरण स्पर्श करून दर्शन घेण्याचं भाग्य मिळते. माऊलीचे दर्शन करून झाल्यावर मंदिरात रुक्मिणी मातेचे दर्शन झाले, ते सुद्धा त्याच रांगेत असल्यावर होते. दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे प्रसादाची खरेदी केली. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, आपण बांगड्या भरत आहोत. या बांगड्यांना लाखाची बांगडी असे बोलले जाते. असे बोलले जाते, ही लाखाची बांगडी रुक्मिणीने विठ्ठलासाठी भरली होती. तेव्हापासून बायका पंढरपूरला आल्यावर लाखाच्या बांगड्या भरतात. ह्या खूप स्वस्त आणि टिकाऊ सुद्धा असतात. तर तुम्ही सुद्धा इथे आल्यावर या बांगड्या नक्कीच भरा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा प्रवास आणि व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.